नमस्कार, मी शाहिद खिरटकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कोरोना आणि त्याच्यातून निर्माण झालेली एक भयानक परिस्थिती, अनेक लोकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. लोकांना उपचार कसे घ्यावेत, कुठे घ्यावेत, जिकडे तिकडे ऑक्सिजनची कमतरता, बेडची कमतरता, प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे, तरीसुद्धा अजूनही कोरोना म्हणावा तसा आटोक्यात येत नाही आहे. लोकांच्या मनामधली भीती दूर होत नाही आहे. मग अशा प्रसंगी काही सामाजिक संस्था, काही व्यक्तिगत पातळीवरती, तर काही कंपन्या, काही उद्योजक समोर येत आहेत आणि कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी कोविड सेंटरची उभारणी केली जात आहे. त्यासाठी महत्त्वाचे असणारे म्हणजे डॉक्टर्स, वैद्यकीय प्रशासन किंवा वैद्यकीय यंत्रणा. आणि यासाठी म्हणून चिपळूणमधील एक नामवंत डॉक्टर SMS हॉस्पिटलमधले गौंड यांच्या माध्यमातून नुकतंच लोटेमधील वक्रतुंड हॉटेलमध्ये एका कोविड सेंटरची स्थापना झालेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी रुग्णांवरती उपचार केले जाणार आहेत. आणि म्हणूनच एकंदरीत ही यंत्रणा काय असेल, तिथली स्थिती काय आहे, तिथे किती बेड्स आहेत आणि कशा प्रकारची तिथे प्रक्रिया असेल, या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपणाबरोबर आहेत SMS हॉस्पिटलचे डॉक्टर सन्माननीय गौंड सर. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. गौंड सर, तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि तुमचे जेवढे आभार माना तेवढे कमी आहेत. कारण गेल्या लाटेपासून आपण पाहतोय की अनेक रुग्ण तुमच्याकडे येतात, तुमच्याकडून ते चांगल्या प्रकारचे उपचाराची अपेक्षा करतात. मात्र तुम्ही तुमचं जे काही तुम्ही पेशा स्वीकारला आहे त्याला खऱ्या अर्थानं न्याय देत, लोकांना दिलासा देत आहे, त्यांना आपण समाधान देण्याचं काम करताय. आणि खऱ्या अर्थानं देव काय असतो हे तुमच्यासारख्या लोकांकडे पाहिल्यानंतर आम्हाला कळतं. त्यासाठी तुमचे आभार मानावे की काही कमी वाटते. मात्र आता जे आपण नव्यानं वक्रतुंड हॉटेलमध्ये कोविड सेंटर उभं केलं आहे, माझ्या माहितीप्रमाणे काही उद्योजकांनी पुढे येऊन आपल्याला आर्थिक सहकार्य देखील केलेलं असं आपल्याला माहिती मिळते. नेमकं कोणाचा सहभाग आहे आणि कशा प्रकारचं ते कोविड सेंटर असेल? ॲक्च्युली आपण मागच्या वेळी वक्रतुंडमध्ये पहिल्या लाटेच्या वेळी तिथे चालू केलं होतं कोविड सेंटर आणि बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स तिथे होता की दूर म्हणजे पहिल्यांदा कोकणामध्ये असं झालं ते कराड, कोल्हापूरनं उलट्या दिशेने पेशंट रुग्ण येऊन ट्रीटमेंट घेऊन गेले होते. आता यावेळेस बऱ्याच जणांकडनं मला विचारणं होत होती की आपण हॉटेल वक्रतुंड का चालू करत नाही आहेत. पण त्याच्यामध्ये जी आर्थिक गणितं होती ती खूप मोठी होती, त्याच्यामुळे मी त्या दृष्टीने असमर्थ होतो. तर आम्ही एक अपील केलं आणि उद्योजक आहेत जे MIDC लोटेमधले आहेत त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला मदत केली. त्याच्यामध्ये प्रॉमिनंटली बघितलं तर सुप्रिया लाईफ सायन्सचे डॉक्टर वाघ आहेत किंवा डॉक्टर सतीश वाघ आणि HUL कंपनी आहे किंवा असोसिएशन आहे त्यांची, MIDC जे असोसिएशन आहे त्यांनी पण आम्हाला मदत केली. बाकीच्या पण बऱ्याचशा कंपन्या त्यांच्या परीने ते मदत करतायत आणि करतील अशी आम्हाला अपेक्षाही आहे. या सगळ्यांच्या मदतीने आणि डॉक्टर वाघ यांच्या पुढाकाराने, तसेच असोसिएशनच्या पद्धतीने किंवा तिथले लोकल पॉलिटिशियन्स असतील, मला खरं सगळ्यांचं कौतुक वाटते की ह्या अडचणीच्या वेळेमध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा हे मतभेद न करता सगळे आमच्या पाठीशी उभे राहिले. आणि शिवसेनेच्या असतील, राष्ट्रवादीच्या असतील, काँग्रेसच्या असतील, BJPच्या असतील, सर्व पक्षांचे योगदान त्याच्यामध्ये आहे. आणि लोकल ग्रामस्थ आहेत तिथले, ह्या सगळ्यांनी आमच्याकडे मागणी केली की तुम्ही काही करून वक्रतुंडला चालू करा. कारण मागच्या वर्षी त्यांचा अनुभव खूप चांगला होता, त्याच्याबद्दल एक हट्ट होता की लोकांना आत्ताच्या अडचणीच्या काळात तुम्ही नाही म्हणू नका, पैशाची गरज असेल तर आम्ही MIDC मधून उभे करू. आणि कंपन्यांनी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण आता एक अद्ययावत आत्ताच्या घडीला गरज पडते ती मॅक्झिमम व्हेंटिलेटर बेड्सची, आणि त्या दृष्टीनेच आपण एक 20 बेडचा ICU आपण तिथे केलं. त्याच्यामध्ये 6 बेडला व्हेंटिलेटर आहेत आणि 10 बेडला बायपॅप मशीन्स आहेत. उरलेल्या बेडला नवीन एक प्रणाली आलेली आहे. आपण अनेस्थेसिया मशीनला जो ऑक्सिजन मास्क आणि हे करतो ते बेन सर्किट असं म्हणतात त्याला, त्याचाही बराचसा फायदा होतो. उरलेल्या बेडला आपण बेन सर्किटची प्रयोजन केलं आहे. साधारणतः 20 बेडपैकी 20 बेडला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा व्हेंटिलेटर आपण तिथे अवेलेबल केलेला आहे. आणि बाकीचे मग 10 बेड आपण ऑक्सिजन बेड ठेवलेले आहेत जिथे नॉर्मल पेशंट आपल्याला ट्रीट करता येईल. जर गरज पडली तर ती कॅपॅसिटी वाढवायची पण आपण तिथे तयारी ठेवलेली आहे. पण होपफुली गरज पडू नये त्याची, लवकरात लवकर कोरोना आटोक्यात यावं अशीच आम्हाला वाटते. नक्कीच सर. आता जनरली म्हटल्याप्रमाणे त्या व्हेंटिलेटरची जास्त आवश्यकता आहे आणि आज तुम्ही ते नव्यानं सुरू केलेलं आहे. मात्र आता यापुढे म्हणजे ज्या प्रकारची उपचार पद्धती चालू आहे त्यानुसार लोकांना बिलाच्या संदर्भात किंवा इतर त्यांचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात कशा प्रकारे समाधान देत आहे? SMS हॉस्पिटलचा खरंच जर म्हणजे गरज तिथे आम्ही अशाच पद्धतीने आम्ही काम करतोय की कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि काय आहे. आत्ता आपण तब्बल 4 ते 5 कोविड सेंटर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवत आहोत. दापोलीला आहे, तळीला आहे, देवरुखला आहे, खेडला आहे आणि आता हे अपेक्स सेंटर. म्हणजे आपण इथे मॅक्झिमम कॉम्प्लिकेटेड पेशंट्स
ची ट्रीटमेंट करणार आहोत. एक यंत्रणाच आपण उभी केली आहे की पूर्ण तालुक्यामधनं रत्नागिरी जिल्ह्यामधल्या जेवढ्या मॅक्झिमम तालुक्यांना कव्हर करता येईल आपल्याकडच्या, तर त्यांना दापोली सेंटरला मंडणगड आणि दापोली आपण हे करतोय. तिथे खान बहादूर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सरगुरू यांच्या नेतृत्वाखाली आपण सुरुवात केलेला आहे. स्वतः फिजिशियन असल्यामुळे आणि सरांचं लोकांचा निस्सीम विश्वास आहे तिथल्या लोकांचा, त्याच्यामुळे आपण तिथेही सुरू केलेलं आहे. तिथेही ICU आहे, ऑक्सिजन बेड्स आहेत, व्हेंटिलेटर आहे, बायपॅप मशीन्स आहेत. खेडला आपण आपल्या SMSच्या ब्रँचला सुरुवात केलेली आहे, देवरुखला आपल्या SMSच्या ब्रँचला सुरुवात केलेली आहे. तर तळीला शृंगारतळीचे जे काही डॉक्टर्स आहेत गुहागर तालुक्यातले, त्यांच्या मदतीने तिथेही सेंटर चालू केले. तिथेही 16 बेडचा ICU आहे, व्हेंटिलेटर आहेत, बायपॅप आहेत, ऑक्सिजन बेड्स आहेत आणि पूर्ण यंत्रणा आहेत. फिजिशियन तिथे फुल टाइम आहेत, देवरुखला अनेस्थेटिस्ट फुल टाइम आहेत. म्हणजे जो काय मेडिकल बॅकअप लागतो तो आपण सगळीकडे केला आहे. आणि रचनाच अशी केली आहे की आपण तिथे जी काही अडचणी आहेत, तिथे जास्त समजा सिरियस पेशंट आपण करू शकणार नाही आहोत, तर त्या पेशंटला ऑक्सिजन बेड म्हणा किंवा व्हेंटिलेटरची गरज आहे, 1-1 फिरायला लागू नये. त्याच्यामुळे आम्ही एक सुसूत्रितपणे हे 4-5 सेंटरमध्ये काम करतोय की जर तळीच्या पेशंटला गरज पडली, व्हेंटिलेटर तिथे अवेलेबल नाही, वक्रतुंडला 100% मिळायची सोय आमच्याकडनं केली जाईल. ऑक्सिजनचा बॅकअप आहे, डॉक्टरांचा बॅकअप आहे. समजा एक डॉक्टर आजारी पडले तर त्यासाठी बॅकअप सध्या लागतो. यावेळेस खरंच स्टाफचं पॉझिटिव्ह होण्याचं पण प्रमाण खूप आहे. म्हणजे मागच्या वेळेस आमच्याकडे वक्रतुंडला जवळजवळ 50च्या वर स्टाफ होता, पण एकही स्टाफ पॉझिटिव्ह आला नव्हता शेवटपर्यंत. पण आता आम्ही बघतो तर आमचा कमीत कमी 7-8 स्टाफ तरी सुरू व्हायच्या अगोदरच पॉझिटिव्ह आलेला होता. त्याच्यामुळे ही गरज आहे की बॅकअप असणं गरजेचं आहे. एक फिजिशियन जर आजारी पडला तर दुसरा फिजिशियन असणं अवेलेबल गरजेचं आहे. नर्सिंग स्टाफ आहे, वॉर्ड बॉय, ह्या सगळ्यांचं आम्ही डबल याच्यामध्ये केलेलं आहे. आणि वक्रतुंडचं सेंटर तर एखाद्या 5 स्टार हॉस्पिटलला कम्पेअर होईल अशाच पद्धतीने केलेलं आहे तिथे. नक्कीच. आता सर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कसं आहे, साधारणतः आता इतके कोविड सेंटर्स आहेत, परंतु आमच्यासारख्याने एखाद्याने फोन केला की आम्हाला ऑक्सिजन बेड पाहिजे किंवा व्हेंटिलेटर पाहिजे, तर आम्हाला अनेक ठिकाणी फोन करावे लागतात आणि तदनंतर एखादा बेड अवेलेबल होतो किंवा होत नाही. मग त्यासाठी लोकांना सहजपणे जे ते अपडेट्स मिळतील अशा प्रकारची काही यंत्रणा असू शकते का? आपले 4-5 सेंटरचे नंबर्स आहेत आणि माझा पर्सनल नंबर देखील बऱ्यापैकी आता पब्लिकमध्येच आहे की डायरेक्टली तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता, नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपल्यासारख्या काही यंत्रणा आहेत म्हणजे पत्रकार आहेत किंवा आहेत, त्यांच्या थ्रू जरी त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला तरी काही हरकत नाही आमची. बिलिंगच्या बाबतीत आपल्या सगळ्या सेंटरवर गव्हर्नमेंटच्या नॉर्मनुसार आपण बिलिंग करतो आणि आल्याला डिपॉझिट टाका तरच पेशंट हा कुठल्याही SMSच्या ब्रँचवर आतापर्यंत झालेला नाही, आताही होणार नाही. किंवा एखाद्या वेळेस समजा कुठला पेशंट दगावला ट्रीटमेंट घेताना, तर ते बॉडी घेताना पूर्ण बिल झाल्याशिवाय आम्ही सोडणारच नाही असाही हट्ट आमच्याकडे होत नाही. कारण त्या दुःखाच्या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना एकत्रित मिळून काम करायचंय. असं मी म्हणत नाही की त्यांनी परत बिलासाठी हे नाही करायला नको, पण अडचणीच्या काळात नक्कीच SMS हॉस्पिटल समजून घेणार आहे. कारण तसं बघितलं तर जनरल हॉस्पिटल रन करण्यासाठी येणारा खर्च आणि कोविड हॉस्पिटल रन करण्यासाठी येणारा खर्च प्रचंड आहे. औषधं आहे, ऑक्सिजन आहे, हे एवढं महागलेलं आहे सगळ्या गोष्टी की कमी दरामध्ये, सवलतीच्या दरामध्ये करणं खरंच खूप अवघड होते. तरीही आपण मातृ मंदिर संस्था देवरुखची तिथे काही कन्सेशनल रेटवर बेड म्हणजे गव्हर्नमेंटच्या रेटमध्ये देखील आपण कन्सेशन करतो. वक्रतुंडलाही MIDCच्या मदतीने आपण त्या गोष्टींच्या हालचाली सुरुवात केलेली आहे की किती कमीत कमी गव्हर्नमेंटने ठरवून दिल्या दरापेक्षाही कमीमध्ये कसं करता येईल हे आपण बघतोय. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सिव्हिरिटी जरी नसली तरी पेशंटला पैशाअभावी ट्रीटमेंट मिळणार नाही असं कुठल्याही SMSच्या सेंटरवर होणार नाहीये. त्याच्यामुळे लोकांनी निश्चिंत होऊन आपल्याकडे इन्क्वायरी करावी आणि जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला ते कधीही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात की डॉक्टर बिलामध्ये असा प्रॉब्लेम वाटते किंवा आहे. प्रयत्न तरी आमचा हाच आहे की एक्सक्लुझिव्हली आम्ही गव्हर्नमेंटच्या नॉर्मनुसारच बिल करतोय. पण बऱ्याच वेळा कधी कधी गैरसमज होतात. ते कसे काय गैरसमज झाले तिथल्या लोकल डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करावं किंवा मला जरी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरी त्यांच्या शंकाचं निरसन नक्कीच होईल. नक्कीच. फार महत्त्वाचे मुद्दे सरांनी या निमित्तानं मांडलेले आहेत. लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतं किंवा भीती असते. एखाद्या रुग्णाला जर कोरोनाची लक्षणं जाणवली तर तो दवाखान्यामध्ये दाखल होण्यासाठी घाबरतो. याचं कारण असतं की अनेक रुग्णालयांमध्ये पहिल्यांदा डिपॉझिट करा असं म्हटलं जातं किंवा जसं सरांनी म्हटलं, एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचं पूर्ण बिल पेड केल्याशिवाय त्याचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला जात नाही. अशा सुद्धा काही आपल्याला उदाहरणं समोर आहेत. मात्र त्या दोन्ही प्रश्नांना सरांनी चांगल्या प्रकारे उत्तर दिले. अशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही स्वतः डॉक्टर म्हणून आणि रुग्ण किंवा इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण त्याचा मध्य साधू. मात्र रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही, त्याची परवड होणार नाही याची काळजी या SMS हॉस्पिटल किंवा गौंड सरांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. सर, आणखी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की अजूनही काही रुग्णांमध्ये भीती आहे, लक्षणं असतात
आणि रुग्ण हॉस्पिटलकडे जायला भीतो आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा शेवटच्या स्टेपला रुग्णालयामध्ये गेल्यामुळे अनेकदा दगावण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रसंगी तुम्ही काय सांगा रुग्णांना, अजूनही त्यांच्या मनामध्ये भीती घालवायला पाहिजे की नाही? नक्कीच घालवायला पाहिजे. पहिल्या लाटेमध्ये आणि आताच्या लाटेमध्ये बराच फरक आहे. पहिल्या लाटेमध्ये काय व्हायचं की रुग्णाला प्रचंड प्रमाणात ताप यायचा, अंगदुखी व्हायची आणि जाणवण्याजोगा ताप यायचा. आता काय होतं, थोडंसं अंग दुखल्यासारखं होतं, अंग गरम होतं. आपण म्हणतो की काहीतरी थंड पाणी प्यायलं, काहीतरी खाल्लं, बाहेरचं झालं, अशा गोष्टीमध्ये आपण त्या गोष्टीचं टाळाटाळ करतो आणि 5-6 दिवसामध्ये रुग्णामध्ये तीव्र लक्षणं जाणवायला लागतात. त्यात अजून दुसरे लक्षण आहेत की कुणाला जुलाब होतोय, कुणाला फक्त डोकं दुखतंय आणि 5-6 दिवसानंतर मग दम लागायला लागतो आणि सिटी स्कॅन केला किंवा बाकीच्या रक्ताची रिपोर्ट केला त्यावेळी सिव्हिअर आजार झालेला असतो. म्हणून माझी सगळ्यांना एक विनंती आहे की बरेच प्रश्न असतात, आम्हालाही प्रश्न विचारतात लोक की कोरोना सोडून दुसरं काय आजार नाही आहे का, अगोदर काय दुसरे ताप नव्हते का. ठीक आहे, तत्वतः आपण ह्या गोष्टीला बाजूला ठेवू, आहेत दुसरे आजारही तापी आहेत, पण सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण तपासण्या करून घेतल्या तर पुढचा होणारा खर्च आणि जीवावर उद्भवणारा धोका जो आहे नक्कीच टळणार आहे. माझं मत आहे की तुम्हाला अंग दुखतं, ठीक आहे ना, 1,500-2,000 हजाराच्या तपासण्या करून घ्या तुम्ही. नॉर्मल आलं तर वाईट वाटू नका घेऊ की 1,500-2,000 हजार आपले वाचले, आपण सेफ आहोत किंवा आपण सुरक्षित आहोत याचा आनंद घ्या तुम्ही. पण त्या गोष्टींना टाळाटाळ कृपया करू नका. अंगदुखी आहे, थोडंसं जेवण जात नाही, पोट गच्च होतंय, जुलाब होत आहेत किंवा कुणाला संडास होत नाहीये, असे उलट सुलट लक्षणं यावेळेस बरेच आहेत. मागच्या वेळी स्ट्रेट फॉरवर्ड होतं की ताप येतोय, फणफणून ताप येतोय, पेशंट 102-103 टेम्परेचर आहे. आता तसं नाही आहे लक्ष. आणि त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये सुरुवातीला तपासण्या झाल्या, सुरुवातीला जर आपण ट्रीटमेंट चांगली घेतली त्या दृष्टीने तर 100% तुम्हाला घाबरायची गरज नाही, या आजारातून तुम्ही बरे व्हाल. पण जर तुम्ही अंगावर काढलात तर एका वेळेनंतर असं होतंय की सडनली पेशंट डिटोरेट होत आहेत. म्हणजे आता बऱ्याच डॉक्टरांचा किंवा तुम्हालाही आजूबाजूला ऐकून कळत असेल की उद्या डॉक्टरांनी सांगितलं डिस्चार्ज करायचा आहे आणि सडनली पेशंट आदल्या दिवशी खराब होतोय. म्हणजे अनएक्सप्लेन गोष्टी आहेत, म्हणजे तुमच्यासाठी अनएक्सप्लेन, मेडिसिनसाठी एक्सप्लेन आहेत त्या गोष्टी, पण असं होतंय की सडनली पेशंट डिटोरेट व्हायची शक्यता खूप आहे. वयाचाही यावेळेस हे राहिले नाही, तरुण मुलं देखील ह्या आजारामध्ये बळी जात आहेत. त्यावेळेस मागच्या लाटेमध्ये तसं नव्हतं, वयस्कर आहेत हे आहेत त्यांना जास्त त्रास होत होता. आताच्या लाटेमध्ये तरुण पिढी देखील याच्यातून सुटलेली नाही. तेव्हा काळजी घेणं, गव्हर्नमेंटच्या नियमाचं पालन करणं आणि थोडाही आपल्याला शंका आल्यानंतर लगेच्या लगे डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट करून घेणं, तपासण्या करून घेणं. डॉक्टर तर करतातच आहे तपासण्या वगैरे, त्यांच्यावर हुजत घालू नये आपण की हे काय गरज आहे एवढ्या तपासण्या, किंवा ते आपल्या सेफ्टीसाठी आहे, आपल्या आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहे. त्या तपासण्या करून घ्या, त्या योग्य वाटली तर ट्रीटमेंट घरी घ्या, थोडाफारी जर काय वाटला असेल तर ॲडमिट व्हा आणि ट्रीटमेंट करून घ्या. मी एवढं तुम्हाला 100% गॅरंटीने सांगतो की सुरुवातीच्या काळामध्ये ट्रीटमेंट चांगली झाली, अग्रेसिव्हली झाली तर पुढचे धोके टाळतात. पण एकदा आजारांचं प्रमाण पुढे गेल्यानंतर आपल्या जीवावर टांगती तलवार राहणार आहे. त्याच्यासाठी आपल्या स्वतःच्या जीवासोबत खेळू नका, थोड्या तपासण्या करा आणि चांगल्या ट्रीटमेंट करून घ्या. कुठलेही लक्षण सोडून नका देऊ, साधे आहेत लक्षणं म्हणून. ठीक आहे, धन्यवाद सर. आपण अत्यंत सविस्तरपणे एकंदरीत वातावरणाबद्दल किंवा तुम्ही जे उभारलेलं कोविड सेंटर आहे त्याच्या संदर्भात आपल्या सर्वच प्रेक्षकांना माहिती दिलेली आहे. तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही सुरक्षित असाल तर अनेक रुग्णांना देखील सुरक्षा तुमच्या माध्यमातून मिळू शकते. त्यामुळे तुम्ही सुद्धा जे कार्य करताय ते नक्कीच आम्हाला गौरवास्पद आहे. तुमचे आभार मानावे की नाही कळत नाही, मात्र नक्कीच तुम्ही देवदूताप्रमाणे या सगळ्या रुग्णांची सेवा करताय. तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद सर. तर हे होते SMS हॉस्पिटलचे गौंड सर, ज्यांनी नुकतंच कोविड सेंटर उभं केलेलं आहे आणि कशा प्रकारची त्याची मांडणी असेल, कशा प्रकारे प्रक्रिया असेल हे आपल्याला सांगितलं आहे. ज्या ज्या लोकांनी पुढाकार घेतला आणि अशा प्रकारचे कोविड सेंटर उभारण्यासाठी सहकार्य करत आहेत, एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य या सर्व लोकांच्या माध्यमातून होत आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं सुप्रिया केमिकलचे सतीश वाघ सर यांनी पुढाकार घेतला आणि आज अद्ययावत असं एक कोविड सेंटर आपल्याला चिपळूण नजीकच लोट्यामध्ये वक्रतुंड हॉटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोकांना त्याचा आधार मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच लोकांनी न घाबरता न भीता त्याच्यावरती उपचार करण्यासाठी पुढे यावं आणि आपल्या जीवावरती बेतणारा जो काय आहे संकट त्याच्यावरती आपण मात करूया. तुर्तास तरी आपण यांचे पुन्हा एकदा आभार मानूया आणि सर्वांनी आपली सुरक्षेची काळजी घ्या. सर्वांनी घरामध्ये राहा आणि आपल्यापर्यंत कोरोना पोहोचणार नाही याची काळजी घेऊन आपण सर्वांनाच प्रबोधन करूया. तुर्तास मी थांबतो. धन्यवाद.